आता हे गणित पाहूया. MPSC CSAT 2021 या परीक्षेमध्ये आलेलं हे उदाहरण आहे. जेव्हा एक जागा 18,700 ला विकली, खरेदी विक्रीचा व्यवहार आहे, तेव्हा त्या मालकाचे 15% नुकसान झाले. या अर्थी खरेदीची किंमत जास्त आहे, विक्रीची किंमत कमी आहे, म्हणून नुकसान झालेलं आहे. किती टक्के नुकसान झालंय? 15% नुकसान झालंय. बघा, आता आपण गणित सोडवायला सुरुवात करूया. खरेदीची किंमत, इथे काय झालंय? सरळ सरळ लिहिलंय, तोटा झालेला आहे. तोटा किंवा नुकसान किती आहे? 15%. मग विक्रीची किंमत किती येईल ती आपण काढूया. समजा 100 रुपये खरेदी असलेली वस्तू जर 15% तोट्याने विकली तर काय होणार? 100 वजा 15 बरोबर 85. 100 वजा 15 बरोबर 85. याचा अर्थ 100 रुपये खरेदी असलेली वस्तू 15% तोट्याने विकली तर ती 85 रुपयाला विकली गेली असेल. आता एक जागा 18,700 ला विकली गेली आहे, तोट्याचा दर सारखाच राहिला. कितीला विकली गेली? 18,700. 18,700 ला विकली गेली तर आपल्याला खरेदीची किंमत काढायची. खरेदीची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार? खरेदीची किंमत बरोबर x आहे. आपण गणित करून घेऊया. 100 गुणिले 18,700, 100 गुणिले 18,700 भागिले 85. मित्रांनो, तुमचं टेबल म्हणजे पाढे खूप चांगले पाठ पाहिजेत, मग हे पटपट गणित करता येतं. आता बघा, 17चा टेबल जर आपल्याला येत असेल तर आपण हे करू शकलो असतो. 17 एके 17, 17 5 85, 17 एके 17 आणि 17 एके 17, वरती 2 शून्य, 1100 वरती राहिले आणि खाली 5. आपण हे पुढे सोडून पाहूया. 100 गुणिले 1100 भागिले 5. आता 5 ने 1100 ला भागलूया. 5 एके 5, 5 दून 10, राहिले 1, 5 दून 10 झाले 220. या अर्थी ते काय येईल? 100 गुणिले 220 म्हणजे किती येतील? उत्तर येईल 1 2 3 आणि 22. 1 2 3 0 आणि 2222. 22,000 रुपये खरेदी होती, विक्री 18,700 ला झाली, तेव्हा 15% नुकसान झालेलं आहे. आता काय म्हटलंय? ती वस्तू 15% नफ्याने विकायला हवी आहे. ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे म्हणजे 15% नफा झाला असता? आता बघा, 100 रुपयाची वस्तू जर 15% नफा घेऊन विकायचं असेल तर ती आपल्याला कितीला विकायला पाहिजे? 115. 100 रुपयाची वस्तू 15% नफ्याने विकायची असेल तर आपल्याला कितीला विकायला पाहिजे? ती 115 रुपयाला विकायला पाहिजे. आता वस्तू किती रुपयाची आहे? 22,000. हे तुम्ही सोडवलेलं आहे आणि नफ्याचा दर तसाच राहील 15%. तर आपल्याला हे y म्हणू आपण, किती रुपयाला विक्री करावी लागेल आपण काढून बघूया. y इज इक्वल टू त्रैरासिक 22,000 गुणिले 115 भागिले 100. 22,000 गुणिले 115 भागिले 100. आता आपल्याला गुणाकार करता आला पाहिजे आणि तो गुणाकार अतिशय सोपा आहे. त्याच्यासाठी आपल्याला 22चं टेबल माहिती पाहिजे. आता 115 गुणिले 220 घेऊया. आता गुणाकार करूया, मल्टिप्लिकेशन. 0 देऊया आणि 22 ने सरळ गुणायला सुरुवात करूया. 22 पंचा 10 दरसे 0, हातचे झाले 11. 22 एके 11 आणि 22 एके 22 आणि 11 33. 33 3, हातचे झाले 3. 22 एके 22 आणि 3 25. दॅट मीन्स याचा अर्थ असा होतो 25,300 रुपये आलं. म्हणजे ती वस्तू जर आपण 25,300 रुपयाला जागा विकली तर 15% नफा झाला असता. या अर्थी पर्याय क्रमांक 3चं उत्तर बरोबर आहे. आता अजून एक जोड देऊन आपण हे गणित पडताळणी करून पाहू शकतो. बघा,
आता 100 रुपये खरेदी असेल आणि समजा 15% नफा घेऊन ती वस्तू जर विकायची असेल, विक्री करायची असेल, तर आपण असंही करू शकतो. 100 रुपये खरेदी आणि त्याच्यावरती किती रुपये नफा? 15% नफा. हा, म्हणजे 115 होणार, बरोबर ना? म्हणजे नफ्याची रक्कम किती होणार? 15 रुपये. मग आपल्याला 15% नफ्याने 22,000 खरेदीची वस्तू विकायची. 22,000 नफा तसाच राहिला 15%. तर आपल्याला किती रुपयाला ती विकावी लागेल? आधी नफ्याची रक्कम काढूया आपण. ही पद्धत थोडी सोपी आहे, त्याच्यात थोडं लक्ष ठेवावं लागेल. आता बरोबर 22,000 गुणिले 115 भागिले 115 नाही 15 गुणिले भागिले 100 किती येतील? 220 गुणिले 15 हे येतं 3,300. मग 3,300 ही काय झाली? नफ्याची रक्कम. मूळ खरेदीची रक्कम किती होती? 22,000 अधिक नफ्याची रक्कम 3,300, म्हणून विक्रीची येणारी किंमत किती आहे? 3 आणि 22 आणि 3 25. म्हणजे कोणत्याही पद्धतीने केलं तरी काय येतं? उत्तर सारखंच येतं आणि ते उत्तर आहे 25,300. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि अधिकाधिक व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन आवर्जून दाबा.